तू काय समजतेस? मी काय समजत नाहीये, तुम्हीच म्हणालात. मी म्हणालो पण मी तसं म्हणत नाहीये, तुला तसं वाटतंय. तुम्हीच म्हणालात ना की लव्ह बाईट नाही. हो लव्ह बाईट नाहीये, पण तुला काय वाटतंय मग? मला पण तेच वाटतंय की लव्ह बाईट नाहीये. हा असे तुम्हाला कोण देणार आहे ना लव्ह बाईट? एक सेकंड. कोण देणार म्हणजे मला कोणी लव्ह बाईट देऊ शकत नाही असं? कोण देणार म्हणजे तुम्हीच म्हणालात ना कोणी लव्ह बाईट दिलेलं नाहीये. नाही ते खरंच आहे, ते लव्ह बाईट नाहीच आहे, पण याचा अर्थ असा होत नाही की कोणी मला लव्ह बाईट देऊ शकत नाही. नाही मला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे तसं तू म्हणालीस. ओके कळतंय मला. फॉर इन्फॉर्मेशन, मी माझ्या कॉलेजमध्ये ना खूप फेमस होतो. क्रिकेट टीमचा कॅप्टन होतो मी. गिटार वाजवायचो, डान्स करायचो. कॉलेजमध्ये एंट्री करताना मला प्रॉब्लेम व्हायचा, इतका प्रसिद्ध, इतका फेमस होतो. बरं ते सगळं ठीक आहे, पण लव्ह बाईट म्हणजे त्यात प्रेम आलं ना. आणि तुम्ही प्रेम करू शकत नाही असं म्हणाला होतात, म्हणून म्हटलं की तुम्हाला कोण देणार आहे लव्ह बाईट. अच्छा म्हणजे तुम्हाला प्रेम आवडत नाही हेच. मला प्रेम आवडत नाही म्हणजे माझ्यामध्ये इमोशन्स नाही, मला भावना कळत नाही असं? कळतात ना, तुम्हाला भावना कळतात, पण तुम्हाला त्या नको आहेत ना. जाऊ द्या, तुम्ही ती कॉफी पिऊन घ्या, नाहीतर ती थंड होईल. आणि तुमच्या त्या लव्ह बाईट वरती ते मलम लावा, म्हणजे लवकर बरं होईल. ते जाते मी. अगं मीरा, लव्ह बाईट नाहीये ते. हे ना सगळं अनन्यामुळे झालंय. तुला तर बघतोच मी. अथर्व, अरे मी काय ऐकते? तुझ्या मानेवर लव्ह बाईट. हे बघ, मला माहित आहे की तुला माझी बहीण आवडत नाही. याचा अर्थ हा नाही आहे अथर्व की तू बाहेर जाऊन. माइंड युअर लँग्वेज. काय बोलतेस? मला मीरा आवडत नाही म्हणून मी काय बाहेर? कांट बिलीव्ह यू. नाही अथर्व, 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 तू फक्त माझा आहेस. अंबिका आता मीरा सोबत आहे, म्हणजे मी मायाशी बोलू शकते. माया. मॅडम, तू अथर्व बघा ना. ते जाऊ दे, तुला माझं एक काम करायचंय. काल आपल्याकडे जी म्हातारी आली होती, हा, जिला काही दिसत नाही ती होतीच, तिला तुला शोधून काढायचंय. का कशाला हे प्रश्न विचारत बसू नकोस. मला ती म्हातारी हवी. कुठेही शोध तिला. आजूबाजूची देवळं, भजनी मंडळ, फुलं विकतात ते लोक, भिकारी, सगळीकडे शोधून काढ तिला, पण मला ती हवी. ठीक आहे, शोधते. जा. हो, जाते. ती म्हातारी इतक्या सहजासहजी सापडणार नाही. शोधायला हवं. फक्त 2 दिवस आहेत माझ्याकडे. काही झालं तरी ती म्हातारी सापडलीच पाहिजे. हे काय करतोयस? मला आणलंयस ना गिफ्ट? आणलं होतं. ओके, भूतकाळ विसर आता. एक मिनिट. दिलेलं गिफ्ट परत घ्यायचं नसतं. एक्झॅक्टली. आत्या, चालतं. हा, आता मला दिले असं समज. आत्या, हे चूक आहे. मी आधीच सांगते. आणि तू काय देत नाहीस मला गिफ्ट? तू काय मीराला काय सांगितलंस? तिचा गैरसमज झालाय तुझ्यामुळे, माहितीये का? काय गरज होती याबद्दल बोलायची? जे दिसतंय ते बोलायचं पण नाही का आता? जे दिसतंय ना ते काहीतरी वेगळं सुद्धा असू शकतं. हे लव्ह बाईटचं टॅग लावायची काय गरज होती? वा, मस्त म्हणताय तुम्ही दोघं जण.
भांडा भांडा, मला मजा येते. आता तू ना जरा शांत बस. आणि दादा, ते गिफ्ट वेगळं आणि मी बोलले ते वेगळं, आधीच सांगते. काहीच वेगळं वेगळं नाहीये. एक तर तुझ्यामुळे ना मीरा मला बोलतीये. ज्यात हे बोलणं झालं. वाव. काय बोलली वहिनी? तुला का सांगू? सांग ना. लंबाईट. हात नाही लावायचा. मग सांग काय नाही बोलली सांगणार ते. मी. आता बघ ना. बोल ना, काय बोलली वहिनी? गप्पा. मीरा, सांग ना काय बोलणं झालं तुमचं? हे बघ, मी तुला एकटीला किचन मध्ये हसताना बघितलंय. सांग ना. सांग ना. नाही सांगणार मी तुला. प्लीज दादा, एक तर गिफ्ट पण देत नाहीयेस आणि सांगत. ए माया, हे म्हणा माझं गिफ्ट बघायला ये. मीरा, बघा तुझ्या बहिणीकडे लक्ष दे. परत झोपेत गेली असेल, परत बरबटून येईल परत येताना. आता तू टॉपिक डिस्ट्रॅक्ट करू नकोस. हा दादा, सांग ना बहिणी काय म्हणाली? अरे हो, ते तर राहिलंच. मीरा, तू चक्क अथर्वला बोललीस. बरीच मजल मारलीस ग. आत्या, अगं हे नॉर्मलच आहे. कुठलीही बायको नवऱ्याला चिडवणारच, हो ना बहिणी? अनन्या, तू ना खूप जास्त बोलायला लागली. मी हा, तू. नाही. अहो, खाऊन तर घ्या. अनन्याताई, तुम्ही कशाला तो विषय काढलात? मी त्यांच्यासाठी नाश्ता आणला होता. सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये त्यांनी. आता तुम्हीच त्यांना सांगा खायला. सांगा. मी कसं सांगू? खरंच असं काही असतं का? नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.